बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आहे आमचा डे 1 ॲट सिंगापूर। कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही मुंबईहून सिंगापूरला ट्रॅव्हल केलेलं आणि तेव्हा काय काय डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात सगळी इन्फॉर्मेशन आम्ही त्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे। तुम्ही नसेल बघितलं तर नक्की चेकआउट करा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे पूर्ण प्लेलिस्टची। आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत। आजपासून आमची सिंगापूर टूर स्टार्ट होणार आहे ऍक्च्युअल मध्ये। आणि जर तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं आम्ही द बॉस हॉटेल मध्ये चेक इन केलेलं होतं आणि त्याची रूम टूर थोडीशी मी तुम्हाला देते सो दॅट तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला आयडिया भेटेल। कारण काय ह्या एरियामध्ये हे 2-3 हॉटेल जे आहेत ते खूप फेमस आहेत, कारण काय ते स्टेशन पासून अगदी जवळ आहेत। लॅव्हेंडर मेट्रो स्टेशन पासून वी लॅव्हेंडर हॉटेल अँड द बॉस हॉटेल हे एक्झॅक्ट खूप जवळ हॉटेल आहे दोन्ही सुद्धा। तर तुम्ही दोन्ही सुद्धा प्रिफर करू शकता। द बॉस आम्ही प्रिफर केले कारण की आम्हाला ह्या हॉटेलचं रेट्स पण चांगले मिळालेले होते। रूम बद्दल सांगायचं झालं तर कॉम्पॅक्ट रूम आहेत आणि सिंगापूरमध्ये जर तुम्ही येत असाल तर सगळेच हॉटेल्समध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट रूमच भेटतील, पण त्यांनी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। टॉयलेटरीज प्रोव्हाइड केलेली आहे, देन कॉफी मशीन आहे, फ्रीज आहे अँड बाकी टॉवेल्स वगैरे सगळ्या गोष्टी, ड्रायर सुद्धा आहे अँड लॉकर सुद्धा दिलेला आहे। सो आणि मेन म्हणजे तर व्ह्यू, जो व्ह्यू आम्हाला आमच्या विंडो मधून दिसतोय तो खूप सुंदर आहे। सो हा आहे आमचा छोटासा कोझीसा रूम अँड हा आहे आमचा व्ह्यू। सो फुल सिटी व्ह्यू आहे आम्हाला इथून आणि इथून मला ना सिंगापूर फ्लायर सुद्धा दिसतंय जिथे आम्ही जाणारच आहोत नेक्स्ट 1 or 2 डेज मध्ये। सो तुम्हाला पुढच्या ब्लॉग्स मध्ये बघायला भेटणार। हॉटेल आम्ही बुक केलं आहे ऑलमोस्ट 10,000 रुपीज पर नाईटला अँड लॅव्हेंडर हॉटेल जे होतं ते आम्हाला पडत होतं 11,500 च्या रेंजमध्ये पर नाईट। सो आम्ही बॉस हॉटेल प्रेफर केलं टू सेव दॅट 1,500 रुपीज आणि आम्ही हे बुक केलं आहे makeMyTrip.com वरून। तर तुम्ही पण कधी पण जेव्हा तुम्ही येणार असणार तर प्लीज एक्सप्लोर करा की अजून दुसरे कोणते ऑप्शन्स आहे। अँड मी ॲक्च्युली 2 ऑप्शन मला खूप आवडलं ते जस्ट बिकॉज MRT स्टेशनपासून जवळ आहे। आणि तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही MRT स्टेशनपासून जवळ घेणार हॉटेल तेवढं तुम्हाला तुम्ही वॉकिंग जाऊ शकता MRT स्टेशनपर्यंत आणि तुम्हाला कॅब किंवा बसची गरज पडणार नाही। आणि मेट्रोनी पूर्ण सिंगापूर कनेक्टेड आहे तर तुम्ही सर्वीकडे लगेच पोहोचू शकता। आता बघितलं की पाणी इकडे सर्वीकडे तुम्हाला भरायला भेटेल, इट इज फ्री ऑफ कॉस्ट। तर आय वुड ॲडवाईज की तुम्ही कुठेही म्हणजे 7-11 स्टोअरमध्ये वगैरे कुठेही पाणी परचेस करू नका। इकडे सर्वीकडे ऑन द वे तुम्हाला डिस्पेन्सर्स भरपूर भेटणार आहेत अँड प्लस तुम्ही एक बॉटल स्वतःची कॅरी करा फक्त कुठेही जात असणार तेव्हा अँड तुम्हाला मग कुठेही पाणी भरता येईल आणि पाण्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली पैसे सेव्ह करू शकता। निघाले हॉटेलमधनं बाहेर आणि आम्ही आता पहिले सिम कार्ड बाय करणार आहे जे की तुम्हाला हॉटेलच्या बाहेरच 7-11 स्टोअरमध्ये किंवा अशा एका स्टोअरमध्ये भेटेल। तर आम्ही आता ह्या स्टोअरमध्ये चेकआउट करणार आहे आणि त्याचे पण प्राइजेस वेगवेगळे असतात सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत मर्लायन पार्क। Minimum. $12. Okay, $12. Yes. 14 days, 100. After registering, then I have to insert the card, right? Yes. In my mobile phone. Yes, correct. If let's say it's not successful, when they say documents problem, you have to go back again and do all over again. Okay? And if you got any problem, call the hotline. Because we only sell the card. Come back to us too. Because cannot assist because they are able to check what happened to the card. आम्ही घेतलेलं आहे आता ॲक्टिवेट करायला परत एक ॲप डाउनलोड करायचं विच इज हा ॲप आणि मग ते आम्हाला हॉटेलच्या वायफायमधून डाउनलोड करून थोडं रजिस्ट्रेशन प्रोसेस करायचं आहे आणि इमिडिएटली सिम कार्ड ॲक्टिवेट होतं आहे। सो विच इज अ व्हेरी गुड पार्ट। तर आपण हॉटेलमध्ये जाऊया म्हणजे हॉटेलच्या लॉबीमध्ये जाऊया आणि सिम कार्ड ॲक्टिवेट करूया। पार्क जाण्यासाठी आम्हाला जायचं आहे रॅफल्स प्लेसला जे आहे 2 स्टेशनच आहे इकडून
तुम्ही इकडे बघणार तर आपल्या ग्रीन लाईन फॉलो करतच 2 स्टेशन रॅफल्स प्लेस आहे. आणि इवन फेअर सुद्धा दिलेले आहे की किती फेअर लागणार आहे. आणि आम्ही जे इझी लिंक कार्ड घेतलंय त्याचा बॅलन्स आपण त्या किऑस्क मशीनमधून चेक पण करू शकतो अँड रिचार्ज सुद्धा करू शकतो. तर खूप इझी प्रोसेस आहे. तो रिचार्ज करायला प्रोसेस खूप इझी आहे. तो इझी लिंक कार्ड इकडे ठेवायचं आहे. इकडे कॅश सिलेक्ट करायचं आहे. मला पैसे टाकायचे $10 कन्फर्म. सक्सेसफुली रिचार्ज झालं. रॅफल स्टेशनला आणि इथे गुगल मॅप यूज करणं खूप कन्व्हिनियंट आहे. गुगल मॅप यूज करून तुम्हाला जिथे पाहिजे तिथे MRT स्टेशन, बस स्टेशन सगळ्या काही गोष्टी ह्याच्यावरती तुम्हाला दाखवता की जवळपास स्टेशन कुठलं आहे ते. सो आम्ही आता इथे पोहोचलो आणि इथून वॉकिंग डिस्टन्स आहे 8 मिनिटचं. सो लेट्स गो. इथे अजून एक खूप छान सिस्टीम आहे की तुम्हाला जर क्रॉस करायचं असेल तर ते बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली बीप करणार नाही. तेव्हा सर्व गाड्या थांबणार आणि तुम्ही आरामात क्रॉस करू शकता. इंडियामध्ये खूप गरज आहे इम्प्लिमेंट करायची. आणि इतकी सुंदर सिटी आहे. फेमस मर्लाइन पार्कच्या इथे आणि इकडनं सगळ्या इकडचे व्ह्यू तुम्हाला दिसतात. सिंगापोरमध्ये जेवढे बेस्ट अट्रॅक्शन्स आहे, फेमस अट्रॅक्शन्स आहेत, त्याचे सगळ्याचे व्ह्यू तुम्हाला इथून दिसतात. सो हे फेमस मरीना बे सँड्स आहे. त्याच्यानंतर तिथे सिंगापूर फ्लायर आहे. देन आय गेस ते आर्ट अँड सायन्स म्युझियमसुद्धा आहे. सो हे सगळे अट्रॅक्शन्स आपण हे वन बाय वन करणार आहोत कवर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे जे आहेत ते डोम शेपमध्ये हे ॲपलचे स्टोर्स आहेत जे की असे डोम शेपमध्ये आहेत आणि जे पाण्याच्या मध्ये आहेत. सो आपल्याला वेळ मिळाला तर आपण तिकडे सुद्धा जाऊ. आणि आता आम्ही जाणार आहोत मर्लाइन बघायला जे की त्या मागे बघताय तो आहे मर्लायनचं स्ट्रक्चर. तर मर्लायनचं स्ट्रक्चर बनवलं आहे एका मरमेड आणि लायनचं मिक्स. तर मरमेडचं जे लोअर पोर्शन आहे आणि लायनचं फेस दिलेलं आहे या स्ट्रक्चरला. आणि हे तुम्ही बघणार तर हे सिंगापूरचं सिम्बल आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे जर तुम्ही सिंगापूरमध्ये ऑन रोड फिरत असणार तुम्हाला हे सिम्बल बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतात. आणि खूप सुंदर आहे. इकडे लोक जॉगिंग किंवा आणि अजून इकडे एक ब्रिज सुद्धा आहे त्याच्यावरती पण आम्ही जाणार आहोत. ॲक्च्युली मर्लाइन पार्क खूप छान आहे, हॅपनिंग आहे. म्हणजे खूप लोक आहे, गर्दी आहे आणि सर्व आणि वेदर पण खूप छान आहे. खूप छान. वाजायला आल्यात आणि तुम्ही बघू शकता की आता अंधार व्हायला लागलाय. इव्हनिंग झाली आहे आणि
सिंगापूरचं सगळं लिटअप झालंय, सगळे लाईट्स ऑन झालेत, इतकं सुंदर व्ह्यू आहे इकडे आणि इथे सगळ्याच गोष्टींचा व्ह्यू आपल्याला भेटतोय आणि तिकडनं नंतर इथे एक ब्रिज सुद्धा आहे, त्या ब्रिजवरती त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आणि आता तर आम्ही इथे सनसेट एन्जॉय करणार आहोत. आज होता डे 1 आणि जसं तुम्ही बघितलं आम्ही मरलायन पार्कला गेलेलो आणि ते अट्रॅक्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ह्याच्या पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला अजून सारे सिंगापूरचे अट्रॅक्शन्स बघायला भेटणार आहेत. सो स्टे ट्यून.